बुलढाण्यातील चिखलीत भक्तिमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार होत आहे। या भक्तिमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि हा मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी चिखलीतील खामगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले आहे। यावेळी 1 तास वाहतूक थांबवण्यात आली आहे। या आंदोलनाला शेकडो शेतकरी सहभागी झाले, तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे। न्याय हक्कासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे। भक्तिमार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे। तर एकीकडे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आखत तर दुसरीकडे दाजीला भूमिहीन करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी महिलांनी केला आहे। बायोट राहुल बोंद्रे। सिंदखेड राजा ते शेगाव हा जो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय, तो मार्ग त्याची कुठली आवश्यकता नाही, त्याची कुठली मागणी नाही आणि तरी देखील 6000 कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय। त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। खरं तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल, पण तरी देखील सरकारचा अट्टहास आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे, म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। महामार्ग सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग महाराष्ट्र राज्य करू पाहत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन चिखली तालुका सिंदखेड राजा तालुक्यातली अधिग्रहित होणार आहे आणि या 5-6 तालुक्यामधून जी हा मार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे। कारण पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन, आई वडिलांची बापदाद्यापासून सुरू असलेली सुपीक जमीन शासन अधिग्रहित करताय आणि त्यामध्ये प्रचंड विरोध इथल्या आमच्या शेतकरी बांधवांचा असल्यामुळे हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे। विविध मार्ग सिंदखेड राजा शेगाव जाण्यासाठी असताना या 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग करण्याची कुठली गरज शासनाला नाही आहे आणि या सगळ्या जनतेची भावना असल्यामुळे आज सर्व शेतकरी बांधव आम्ही रस्त्यावरती येऊन या भक्ती मार्गाला विरोध करण्यासाठी आज एकवटलेले आहोत। इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो ते नवीन गावठा गावाला जोडणारे रेल्वे गेट बंद असल्याने अनेक वर्षापासून नागरिकांची गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष। पिंपरी सदो, बोरवली, भावली, जुना गावठा, नवीन गावठा आदी गावातील इगतपुरी शहराला जोडणारे रेल्वे गेट प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक वर्षापासून बंद केल्याने रेल्वे रूळ ओलांडताना शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे। विशेष म्हणजे रेल्वे फाटकाच्या दक्षिण बाजूला मुस्लिम धर्मियांचे कब्रिस्तान आहे व रेल्वेच्या उत्तर बाजूला हिंदू स्मशानभूमी असल्याने नागरिकांना हिंदू समाजाची अंत्ययात्रा तसेच मुस्लिमांचा जनाजा रेल्वे ट्रॅकवरून घेऊन जावे लागत आहे। या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रेल्वे मंत्री, खासदार, आमदार, रेल्वेचे महानिरीक्षक, रेल्वे प्रतिबंधक आदींना अनेक वेळा निवेदन देऊन देखील रेल्वे प्रशासनाने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही। ये जो रेलवे का फाटक है 40 साल से रेलवे ने बंद किया है, उसके लिए दूसरा पर्याय दिया नहीं है, जिससे इधर के जो नगरवासी है उनको आने जाने में बहुत तकलीफ का सामना करना पड़ता है और छोटे छोटे बच्चों को भी लाइन क्रॉस करके जाना पड़ता है। जब कभी रेलवे क्रॉसिंग बंद करते हैं या कुछ अवरोध आता है तो रेलवे ने दूसरा पर्याय रास्ता देती है, उसके बाद बंद करते हैं, परंतु इधर बगैर सूचना दिए ये गेट बंद कर दिया गया और इसको दूसरा पर्याय रास्ता दिया नहीं गया। इसके लिए जो मुसलमान लोगों का भूमि जो दक्षिण बाजू में है और हिंदू लोगों का जो उत्तर बाजू में है, इन दोनों समाज के लोगों को लाइन क्रॉस करके अपना जनाजा वगैरह लेके उधर जाना पड़ता है, जिससे लोगों को बहुत असुविधा होती है। इसीलिए रेलवे से राज्य मंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार,
कलेक्टर, तहसीलदार, नगर पालिका, महाप्रबंधक, DRM, ADRM, DN, रेलवे DN सबको लिखित में सूचना दी गई है, परंतु अभी तक कोई पर्याय उत्तर मिला नहीं है। अभी जो नए राज्य मंत्री से निवेदन करता हूँ, सोमन रवनीत और अश्विनी वैष्णव रेल मंत्री कि इस विषय के ऊपर ध्यान दें, जिससे गांव के लोगों की जो समस्या है उसका निदान हो, उनको सुविधा मिले और जो किसान भाई हैं उनको ट्रैक्टर ट्रॉली लेके जाने आने में सुविधा मिले। इसके लिए आरओबी की अति आवश्यकता। यदि इधर फाटक के पास रेलवे फ्लाईओवर नहीं दे सकते हैं तो बस स्टैंड के पास में रेलवे की भी जगह है, गवर्नमेंट की भी जगह है, लाइनें भी कम है, वहां पर ये सुविधा हो सकती है और कम खर्चे में, ट्रैक भी कम है, आरओबी बनाया जा सकता है, जिससे लोगों को 150 से 200 रुपए पेट्रोल का खर्च नहीं करना पड़ेगा और रिक्शा भाड़ा इतना ज्यादा नहीं लगेगा, 10-20 रुपए में काम होगा। ये धोखा भी नहीं उठाना पड़ेगा और लाइन क्रॉस करने का धोखा भी उठाने नहीं पड़ेगा। ये अभी जो नए लोग हैं जो अभी चुन के आए हैं, जो अभी नए बॉडी आए, उनसे निवेदन करते हैं कि गांव वालों की समस्याओं को ध्यान में रखते हुए इस आरओबी का शीघ्र से शीघ्र प्रबंध करें, जिससे आम जनता को सुविधा मिले। लावणीच्या जुगलबंदीद्वारे वारकऱ्यांची सेवा, टाळ आणि घुंगरांचा झाला मिलाप। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडाच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली। घुंगरूंचा छणछणाट, टाळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांनी भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला। सिंचनाचे साधन असलेल्या शेतकऱ्यांनी भात रोवणीला केली सुरुवात। गोंदिया जिल्ह्यात जसा पाहिजे तसा पाऊस अद्यापही आला नाही, तरी मात्र गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे सिंचनाचे साधन उपलब्ध असल्यामुळे शेतातील भात पिकाची रोवणी सुरू केली आहे। सध्या शेतकरी हा आपल्या शेतात रोवणीच्या कामाला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहावयास मिळते। सध्या जरी जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांकडे शेतात विहिरी, बोरवेल असे पाण्याचे साधन उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये रोवणीचे काम सुरू केले आहे। मात्र पावसाच्या पाण्यावर अवलंबित शेतकरी अजूनही अद्यापही जोरदार पावसाची वाट पाहत आहे। परा पकडण्याचं कारण एकच आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी नाही आहे, तर आपल्याकडं बोरच्या साधन आहे, त्यामुळे आपण रोवणं जगवत आहे। पण पाणी आल्या पाहिजे ने सर्वांनी रोवणं केल्या पाहिजे, पकडल्या पाहिजे, हे माझी विनंती आहे। आल्या पाहिजे परमेश्वरच्या ह्या योजना, तर मी असंच म्हणत आहो का पाणी लवकर आलं पाहिजे आपल्याला। अजित पवार यांनी पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। खारघर दुर्घटनेचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की सरकारचा हा विषय आता मागे टाकला आहे। या दुर्घटनेत नेमके साधक मरक पावले ज्यावेळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित होते, मात्र या दुर्घटनेला जबाबदार कोणालाही ठरवलं नाही आणि SIT नेमके ही फक्त धूळफेक असते। त्यांना सरकारवर धनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले, भोंदीगिरीतून राजकारण करणे चुकीचे आहे। पंतप्रधानांनी आपल्या भूमिकेला सन्मान ठेवून वागावे असे त्यांनी म्हटलं। राऊत म्हणाले, मणिपूरबद्दल मोदींना अखेर वक्तव्य केलंय, त्यामुळे ते त्यांचे आभार मानतात। मोदींनी बहुमत गमावल्यावरच मणिपूरच्या समस्येकडे लक्ष दिले आहे। राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका करताना सांगितले, महाराष्ट्रात रोज 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत।
जानेवारी महिन्यात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि राज्याच्या मंत्र्यांनी यावर भाष्य केले नाही. संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांनी त्यांचा पक्ष बदलला नाही, पण पक्ष चोरला आहे. मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आलाच नसता. वसंत मोरे यांच्या उद्धव ठाकरे भेटीबाबत राऊत म्हणाले, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील. महाविकास आघाडीच्या 3 जागा निवडून येतील, असे राऊत यांनी म्हटले. राऊत यांनी आंध्र प्रदेशच्या फिल्डिंगबद्दल बोलताना सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप देखील केलाय. ज्यादा लोग भगदड़ में मरे, वहां गृह मंत्री उपस्थित थे. भोले बाबा के सत्संग में 2.5 लाख से लोग ज्यादा जमा हो गए, लेकिन परमिशन थी 80,000 लोगों. कौन जिम्मेदार है? हम लीडर, नेता, सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं, फिर लोग उनको फॉलो करते हैं. प्रधानमंत्री ने अपना बर्ताव प्रधानमंत्री जैसा ही करना चाहिए. आपकी श्रद्धा है, आपके मन में रखो. आप लोगों को भ्रमित मत करिए कि मैं खुद एक बाबा हूं, मैं खुद एक भोले महाराज हूं. ये आप दिखाने की कोशिश महाराष्ट्र में इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसाम में जाते हैं, गुवाहाटी में जाते हैं, कामाख्या देवी के मंदिर में जाते हैं और बलि चढ़ाते हैं सरकार के लिए. क्या ये अंधश्रद्धा नहीं है? लोग क्या फॉलो करेंगे आपको? ऐसे में अगर स्टैम्पेड होता है, भगदड़ मचती है, लोग मरते हैं, उनके लिए हम सब लोग जिम्मेदार हैं. मणिपुर को लेकर प्रधानमंत्री का बयान आया कि अब तक 11,000 से ज्यादा जो है लोगों को 11,000 से ज्यादा मामला दर्ज किया गया और 500 लोगों को FIR की गई है. और जो लोग पहली बार हमारे महाराज के मुंह से मणिपुर का जिक्र हुआ है. मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. इस देश में मणिपुर है ये आपको अभी पता चला भाई, मैं आपके प्रति आभार व्यक्त करता हूँ. मणिपुर को जिस तरह से आपने नजरअंदाज किया था, वो आप बहुमत जाने के बाद आपको पता चला कि मणिपुर बहुत गंभीर विषय है और मणिपुर के बारे में बात करनी चाहिए. अमरावती जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आर्थिक भोजनमुळे आणि पाऊस न पडल्यामुळे ही आत्महत्या. आता लाडकी बहीण योजना आलेली आहे. लाडका शेतकरी योजना आणा. रोज 10 शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये करतात. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातलं अमरावती येथे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या होताना दिसत आहे. याच्यावरती राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजूनपर्यंत भाष्य केलं नाही. लाडका भाऊ, लाडकी बहीण, पण त्या लाडक्या भावाचा एक भाऊ शेतकरी आहे, लाडका बहिणीचा भाऊ शेतकरी आहे आणि तो आत्महत्या करतोय आणि राज्यामध्ये त्याच्यामुळे दुःखाचं सावट आणि अंधकार पसरलेला आहे. अभिदादा म्हणतात ते राजकारण झाल्यापासून कुठलाही पक्ष बदलले नाही आणि भ्रष्टाचार आरोप लावले कुठलेही सिद्ध झाले नाही. का वाटतं एकंदरीत ते सरकार म्हणून बोलतात का पक्ष म्हणून? पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला. पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती. तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजतंय. कोण? वसंत मोरे. हा आज उद्धव ठाकरे यांची दुपारची भेट घेणार. मग घेऊ द्या ना, काय हरकत आहे? कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे, लोकसभा लढली, पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे. आज दुपारी ते भेटतात उद्धव ठाकरे साहेबांना, खरं आहे, आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, हे सुद्धा तितकंच खरं आहे. विधान परिषदेमध्ये एकाची विकेट पडेल असं प्रवीण दरेकर म्हणतात. नार्वेकर असतील, अजय पाटील यांची विकेट पडणार असं म्हणतात. ठीक आहे, बघूया कोणाची विकेट पडते, पाहू. महाविकास आघाडीच्या 3ही जागा निवडून येतील. आंध्र प्रदेश को फंडिंग की जा रही है, बाकी स्टेट्स की जो हालत खराब, उन पे ध्यान नहीं दिया जा रहा है. आंध्र को फंडिंग नहीं की जा रही है. जो बैसाखी पे
नायडू बैसाखी, नीतीश कुमार बैसाखी, कुबड़िया, उनको फंडिंग हो रही है। कर्मचाऱ्यांसाठी अपशब्द वापरल्याविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपकळकर हे काल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशिकांत पाटील राहणार पंढरपूर या इसमानाने त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हे आंदोलन सुरू आहे। काल आमचे कर्मचारी अनंत रोपकर कर्तव्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास उपहारगृह नवीन सुरू केलं आहे आता समितीमार्फत। तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले, त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, हात उगारला। या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। आमची मागणी एवढी राहील, संबंधित जो कोण माणूस आहे त्याने आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस पावलं उचलावी। कायदेशीर कारवाईकडे का माफी मागण्याविषयी संपणार आहे? या घटना वारंवार घडतात आमच्याकडे। आम्ही हा पहिल्यांदा अनेक संघटना माणसून असं त्रास देतात। सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी। जर इथून पुढे अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार। नाही, वाद कशामुळे होते? वाद दर्शनाचे एक होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जात नाही। पदाधिकारी आमच्याकडे जे येतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाहीत। ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी संघटनेला सूचना म्हणून किंवा एक आंदोलन प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत। ह्याच्यासाठी आज एक काम बंद आंदोलन आम्ही केलं आहे। त्यांनी जर नाही केलं तर मग गुन्हा, त्यांनी जर येऊन जाहीर माफी नाही तर आम्हाला गुन्हा नाईलाजाने जाऊन दाखल करावा लागेल ना। असं घडणार नाही का? कोणी पण यायचं तुम्हाला नाही, ही एक माफी मागितली का विषय संपणार? नाही, हे हा पहिली घटना म्हणून आम्ही करला ना। इथनं पुढे ह्यातून धडा मिळेल ना पदाधिकाऱ्यांना। त्यासाठी आज हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासन आम्हाला न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे। किती वेळ चालणार आहे ते? आता जोपर्यंत येऊन आमचे प्रशासन येत नाही किंवा ते जे कोण संबंधित येऊन व्यक्ती माफी मागणार तोपर्यंत आंदोलन चालू राहील। हां, दुधाला हमीभाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जाफराबाद येथे आंदोलन। जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोक जागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन दूध ओतत व शेण टाकत आंदोलन केले। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला 45 रुपये दर मिळावा, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी, निर्धरांच्या मानसिक मानधनात वाढ व्हावी, पशुधनाला लागणारे औषध उपचार मोफत व्हावे यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। या प्रसंगी जाफराबाद तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सरकारने शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर 45 रुपये भाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याला दुधा जनावरांचे संगोपन करायला जो खर्च लागतो तो निघेल। सध्या जो बाजारभाव दुधाला मिळत आहे तो शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे। दुधाला हमीभाव देत सर्व राज्यातील शेतकऱ्यांची संबंधित अन्य मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। सर, मला सांगा, तुम्ही आज आगळं वेगळं आंदोलन जाफराबाद तहसील कार्यालयावर केलेलं आहे, काय प्रमुख मागण्या आणि काय?
आमच्या तालुका दंडाधिकारी जाफराबाद साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन लोकजागर संघटनेचे दिलेलं आहे। अगदी महत्त्वाची जिव्हाळ्याची मागणी आमची अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटलांनी 5 रुपयाचा अनुदान देण्याचा जी आर जो काढला आहे त्याचा मी निश्चित या ठिकाणी करतोय। कारण आम्हाला दुधाला 40 रुपये 45 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजेत, हा आमचा अधिकार आहे। आणि आता पावसाळ्या दिवशी चालू आहे, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं आंदोलन चालू आहे तसं मराठवाड्यामध्ये या आंदोलन आम्ही सुरुवात केलेली आहे। ही चिंगारी आहे। आमचं म्हणणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं, दूध उत्पादकांना 25 घोषित करावा, त्यासोबतच पशुसंवर्धन विभागात जागा भराव्या। आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज गायीचं संवर्धन होत नाही, आरोग्याची लक्ष पशुसंवर्धन विभागाचा दवाखाने असताना या ठिकाणी डॉक्टर नाही आहेत, मेडिकल उपलब्ध नाही आहेत, आरोग्यावर खर्च होऊ लागला शेतकऱ्याचा। हातामध्ये पशुधनाच्या बाबतीमध्ये चारा टंचाई भयानक वाढली, चाऱ्याचे भाव गगनाला भिडले, पशु खाद्यदर गगनाला भिडले आणि पशु दुधाचे भाव हे 27 रुपये। आज जर तुम्ही अनुदान देता, आमची मागणी अनुदान नाहीच आहे, आमचं हमी भाव आम्हाला 25 रुपये पाहिजे, ही प्रमुख मागणी या निमित्त आम्ही या पावसाळ्या अधिवेशनात करत आहोत। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, भोकरच्या आपला एमआरची विराज सुरू झालेले नाही आहेत, तात्काळ पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेतला पाहिजे। या पाकिस्तानमध्ये आज भोकरच्या अपराध नाही आहे, हिंदुस्थानामध्ये आहे, जालना जिल्ह्यामध्ये पुरा महाराष्ट्रामध्ये विहिरी झाल्या, परंतु भोकरच्या अपराधामध्ये एकही विहीर अजून झालेली नाहीत। याची सुद्धा चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई तात्काळ व्हावी, ही प्रमुख मागणी या निमित्त आम्ही करत आहोत। निराधारांच्या पगारी पेंडिंग आहेत, या ठिकाणी कुठलेच काही बऱ्याच एवढ्या समस्या आहेत, विविध समस्याचं निवेदन या तालुका दंडाधिकारीच्या माध्यमातून आम्ही पावसाळ्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री साहेबांना देत आहोत। आमची विनंती आहे लोक संघटनेच्या वतीनं तात्काळ या अधिवेशनामध्ये जर तुम्ही या शेतकऱ्याच्या दुधाला 45 रुपये हमीभाव डिक्लेअर केला नाही, मराठवाड्यामध्ये हा जो दूध उत्पादक आणि आमची लोकजागर संघटना एकही दुधाचा टँकर हा फिरकू देणार नाही। टँकर फोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू। दूध महासंघाला सुद्धा निर्वहणाची इशारा आहे, दूध महासंघाला सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याची लूट करायची नाहीये। कौटुंबिक हिंसाचार आणि पोलिसांकडून दबाव तंत्र लावलेल्या महिलेला अखेर 2 वर्षांनंतर मिळाला न्याय। डॉक्टर प्राजक्ता नागरजोगे या महिलेस तिच्या पती योगेश नागरजोगे आणि सासरच्यांकडून छळवणुकीचा त्रास सहन करावा लागला। 2022 मध्ये प्राजक्ता यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती। मात्र समुपदेशाच्या नावाखाली महिला सुरक्षा समिती नाशिकच्या कार्यालयात पोलिसांनीच त्यांना त्रास दिला। पती योगेश नागरजोगे यांनी मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती। महिला सुरक्षा समिती महिला पोलिसांनी पीडितेला नवऱ्यासोबत राहण्याचा दबाव टाकला आणि तिची बाजू न ऐकता तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। सरकारवाडा पोलीस ठाण्यात 8 महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी महिलांनी पीडितेला बळजबरीने मारहाण केली आणि तिच्या आईलाही बंदिस्त ठेवले। त्यानंतर पीडित महिलेवर खोटा गुन्हा दाखल करून 6 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले। यामध्ये तिच्या 1 वर्षाच्या बाळालाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। न्याय मिळत नसलेल्या पीडित प्राजक्तांनी नाशिकच्या प्रशासकीय पोलीस तक्रार प्राधिकरणात धाव घेतली। अखेर 2 वर्षाच्या संघर्षानंतर 23 एप्रिल 2024 रोजी नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने 8 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तन केल्याची कारवाई केली। माझ्या सासरकडच्यांनी मला जो काही त्रास दिला होता त्याच्यामुळे मी महिला समितीमध्ये तक्रार केली होती त्या बाबतीत। आणि तिथे काउन्सिलिंगच्या वेळेस ज्या ज्योती आमने मॅडम म्हणून होत्या, तर काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांनी मला दबाव टाकला की तू तुझ्या नवऱ्यासोबत नांदायला जा म्हणून। आणि मी त्यावेळेस माझी मनस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांनी मला बळजबरी केली आणि मी नाही म्हटले तर त्यांनी माझ्या थोबाडीत मारली। आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटले की तुम्ही असं चुकीचं करताय की तुम्ही मला मारलं म्हणून। आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर त्यांना म्हटले की मी तुमची कंप्लेंट करायला आता जाते बाहेर। आणि मी बाहेर जायला लागले तर त्यांनी मला अडवलं आणि बाकीच्या सगळ्या महिला समितीतल्या ज्या बायका होत्या महिला पोलीस, तर त्यांनी पण मला अडवलं बाहेर, जे ग्राउंड आहे महिला समितीच्या इथलं, तर तिथे त्यांनी सगळ्यांनी मला अडवलं आणि मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आणि त्याच्यानंतर मग तिथेच बसवून ठेवलं मला आणि बळजबरी मला सरकारवाडा पोलीस स्टेशनला नेलं। आणि तिथे नेऊन पण मला त्यांनी सांगितलं की तू एक तर तुझ्या नवऱ्यासोबत आत्ताच्या आत्ता नांदायला जा, नाही तर तू जेलमध्ये जा, असं म्हणून त्यांनी मला धमक्या दिल्या तिथे पण। आणि त्याच्यानंतर मग मला माहीत पण नाही, 30 मार्च 2022ची घटना आहे ही। आणि त्या दिवशी त्यांनी मला, माझ्या आईवडिलांना, माझ्या बाळाला तिथेच 10 वाजेपर्यंत रात्री बसवून ठेवलं।
आणि आमच्यावर गुन्हा नोंदवला असं काहीच आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस. आणि नंतर ते डायरेक्ट 1 तारखेला आले आणि आम्हाला म्हणजे सेंट्रल जेलमध्ये त्यांनी नेलं आणि 6 दिवसांसाठी तिथे आम्हाला कोठडी तिथे दिली. आणि त्यावेळेस माझा बाळ जे आहे ते 1 वर्षाचा होता तो. आणि त्याच्यानंतर कुठे तुम्ही न्याय मागितला? त्याच्यानंतर मग ते विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण जे आहे नाशिक विभाग, तर तिथे आम्ही तक्रार केली त्यांच्या विरोधात. 8 जणी आहेत त्या टोटल. आणि त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मग तिथे सुनावणी वगैरे झाली आणि तिथे सगळे साक्षी पुरावे वगैरे सगळे आम्ही दिल्यानंतर मांडल्यानंतर मग त्यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला. आणि समोरच्यांबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी पदाचा आणि त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि गैरवर्तणूक केली आणि त्याच्यामुळे त्यांनी जबाबदार धरलं. कौटुंबिक वाद नेमकं काय होतं? कौटुंबिक वाद म्हणजे माझ्या जे काही म्हणजे माझे हस्बंड जे आहे आणि ते त्यांचे माझे सासू सासरे आणि ते त्यांच्या बहिणी वगैरे, त्यांच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे, शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारे. आणि त्याच्यामुळे मग मी त्यांची तक्रार करण्यासाठी गेले होते महिला समितीमध्ये. एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात एसटी कामगार संघटनेने आंदोलन सुरू केले. संदीप शिंदे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष यांनी आरोप केलाय की सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्रीने बँकेचे कोट्यावधी रुपये लुटले आहेत. एसटी कामगार संघटनेने सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्रीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय बाहेर आंदोलन चालू आहे. संघटनेने वादा केलाय की एसटी कामगार सहकारी बँकेचे गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केला आहे. संचालक मंडळानेही बेहिशोबी कर्ज प्रकरणे केली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. संदीप शिंदे म्हणाले की सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्रीने बँकेचे वाटोळे केले आहे आणि त्यांना अटक करणे गरजेचे आहे. 8 महिन्यांपासून आमच्या मुलाचे शिक्षण, लग्न यासाठी कर्ज मिळत नाहीयेत. 150 कर्मचाऱ्यांची भरती करून लाखो रुपये मलिदा लाटले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. बँक आमच्या हक्काची आहे, ती सदावर्तेंच्या पूज्य वडिलांची नाही. सरकार आयुक्तांनी सदावर्ते यांचे संचालक पद रद्द केले आहे, त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करू नये. बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्ते यांनी एका कंपनीला दिले आहे आणि त्या कंपनीमध्ये सदावर्तेंचा काय सहभाग आहे याची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. सदावर्तेंनी भरती करण्याचं सहकार आयुक्तांनी जे दिलेलं परिपत्रक आहे, 8च कंपन्यांच्या तर्फे भरती केली जाते. मात्र त्यांनी ॲडव्हॉक पद्धतीनं लोकांच्याकडून 20-20, 25-25 लाख प्रत्येकी घेतलेत आणि त्यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी भरती केलेली आहे. ती भरती एकदम चुकीच्या पद्धतीने, त्या भरतीमध्ये त्यांना अटक झाली पाहिजे. समोर 150 लोकांना भरती त्यांनी केलेली आहे. लासलगाव जवळील विंचूर पोलीस चौकीचे हाकेच्या अंतरावर असलेल्या SBI ATMची फोड करून चोरट्यांनी 30 लाखाहून अधिकची रक्कम लंपास केली आहे. छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील या ATMवर स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या 9 मिनिटात गॅस कटरच्या साहाय्याने ATM फोडले. या घटनेमुळे कांदा व्यापाऱ्यांसह इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या चोरट्यांनी घटनेनंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अशीच एक ATM फोडून चोरी केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बाईट निलेश पालवे. मोरबे धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक, पाणी बंद करण्यासाठी आंदोलन सुरू. खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी पाणी बंद करण्यासाठी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. 27 जून पासून साखळी उपोषण सुरू असून प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनींसाठी योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळाले नाही म्हणून हे आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या, मात्र जो एकरी भाव देण्याचे ठरवले होते तो कमी करण्यात आला आहे. या कारणामुळे प्रकल्पग्रस्तांनी मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यावर जाऊन पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. मोरबे धरण नवी मुंबईला पाणी पुरवठा करते आणि या आंदोलनामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
उपोषणासाठी अद्याप दखल न घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलनात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ते म्हणत होते, आमच्या जमिनींसाठी योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आम्ही न्यायासाठी लढत आहोत। पुनर्वसनाच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे। नानसीताई गायकवाड जागृत कष्टकरी संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे। मोरबे धरणग्रस्तांच्या सगळ्या संघटित ताकदीला महत्वाचं आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे की असा आपण एका बाजूला 75 वर्ष म्हणतोय, एका बाजूला तुम्ही सांगता आदिवासीच्या हित होतोय आणि इथं तर 8 गावं आणि 7 आदिवासी वाड्यांना जवळजवळ 33 वर्षापासून त्यांना अंधारात ठेवलं। मोरबे धरण म्हणून तुम्ही शहरातल्या श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता, मध्यम वर्गीयासाठी सोय करता, पण यांचं काय झालेलं आहे? पाहिजे तसं 1894चं भूसंपादन कायदा तुम्ही अंमल केला आणि तो आजचं 2013चा मागणी करतात लोक। तुम्ही 85 वर्षामध्ये 1985ला जमीन ताब्यात घेतला आणि तुम्ही त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य पद्धतीचं तुम्ही दिलेलं नाही। त्याच्याबरोबर आश्वासन दिलं होतं रोजगार देणार म्हणून, काय म्हटलं होतं रोजगार देणार म्हणून, ते सुद्धा तुम्ही आतापर्यंत एकही माणसाला तुम्ही त्याच्यामधले रोजगार नाही। त्याच्याबरोबर इतर अनेक मुद्दे लोकांनी अनेक वेळा शासनकडे आणि प्रशासनकडे त्यांचे मुद्दे पुढे नेलेले आहेत, पण दुःखाची गोष्ट एकही दिवस आजपर्यंत न्याय होत झालेला नाही। हे लाजिरवाणी गोष्ट नाही का तुम्हाला? एवढं मोठं मोरबे धरण, किती मोठं विकास झालेला आहे रायगड जिल्ह्यामधला, किती लोकांचं हित झालेलं आहे असं म्हटलं जाते, पण तिकडच्या गावकऱ्यांना काय झालेलं आहे, काय मिळालं आहे त्यांना न्याय? डोंबिवली MIDC कार्यालयात पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या आंदोलन। डोंबिवली MIDC कार्यालयात पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिलांनी पावसाचे पाणी वापरण्याची वेळ आल्या असल्याचे सांगितले आहे। 2 महिन्यांपासून डोंबिवलीच्या निवासी भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी MIDC कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे। तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे। माझं नाव चारुशीला परांजपे। हा प्रॉब्लेम 2 वर्षापासून चालू आहे आणि आमच्या पुढे डोंबिवलीला खूप वस्ती वाढत गेली, आजदेगाव वगैरे, आणि त्यांना हे कसा पाणी पुरवठा करतात आम्हाला माहिती नाही। लिगली करतात का इनलिगली करतात, पण आम्हाला पाणी आता 2 वर्ष व्यवस्थित येत नाही। आता परवा आम्ही पावसाचं पाणी भरलं अक्षरशः आणि टँकरने लोक पाणी मागवत आहेत। मग माझा मुद्दा असा आहे की टँकरनी कसं काय आम्हाला, मग टँकरवाल्यांकडे पाणी कुठून येतं? सुहासिनी शांताराम शिंदे हां, 2 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। पाणी नाही आहे जिमखाना रोडला। काय किती सहन करतोय आम्ही, आमचं आम्हाला माहिती। आणि ह्याच्यासाठी वॉटर सप्लायला माझे मिस्टर म्हणजे जवळजवळ डोंबिवली ऑफिसला 7 वर्ष होते, त्याच्यानंतर बदलापूरला होते, पण ज्या वेळेला डोंबिवली ऑफिसला ह्याने होते त्यावेळेला असा काहीही प्रॉब्लेम नव्हता। प्रेशर जरी आलं साहेबांवर किंवा काय, थोडं साहेबांच्या हातात असतं काय पाणी सोडायचं। आणि त्या कर्मचारी म्हणजे आमच्या मिस्टरांनी वगैरे सगळ्यांनी खूप ह्याच्यासाठी 3-3 दिवस उपाशी राहून कामं पाईपलाईनची केलेले आहेत आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या लोकांना आता पाणी मिळत नाही। आपल्याला माहिती ना किती आहे? हां, माझं नाव दीपक पाटील, ॲडव्होकेट दीपक पाटील। मी गेले 17 वर्ष वॉटर सप्लायला डोंबिवलीला काम केलेलं आहे। इथं डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालो। मूळ मुद्दा असा आहे की या मीरा भाईंदरला पाणी देण्याच्या नादामध्ये डोंबिवलीचं जे पाणी आहे ते कमी केलेलं आहे। डोंबिवलीला गेले कित्येक वर्ष 245 MLD इतकं पाणी दिलं जातं। त्यात 27 गावांना जवळपास 60 MLD पाणी दिलं जातं। कुठल्याही 27 गावांना मीटर नाहीत, त्यांचे कनेक्शन्स मोठे आहेत, त्यांना बुस्टर लावण्याची परमिशन MIDCने दिली आहे ऑफिशियली। त्यामुळे पाण्याचा इतका तुटवडा झाला आहे की आरी ब्लॉक हा शेवटच्या भागात येतो आणि त्यामुळे आरी ब्लॉकमध्ये पाणीच पोहोचत नाही। तर वरिष्ठ लेव्हलला यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे आणि सगळे सांगण्याची, आणि आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की आमचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी आमच्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही। गेल्या 5 वर्षामध्ये ते आम्हाला भेटायला सुद्धा आलेलं नाहीत। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री SD कुमारस्वामी यांनी
कुटुंबियासमवेत घेतलं साई समाधीचं दर्शन. केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्यम मंत्री SD कुमारस्वामी यांनी आज शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. त्यांच्या समवेत कुटुंबियांनी देखील साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. लोकसभेत विरोधी पक्षांकडून संविधानाच्या मुद्द्यावरून प्रश्न उचलला जातोय. यावर मंत्री कुमारस्वामी बोलताना म्हटले की संविधान धोक्याच्या नसून विरोधक राजकीय वातावरण ढवळत असल्याचं म्हटलंय. राहुल गांधी यांनी संसदेत शिवशंकर यांचा फोटो आणला होता, त्यावर देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती. Baba, when I operated in Chennai hospital, current time, at that time I have made an Sai Baba prayer, and after the operation I will visit and take the blessing of Baba. For that reason today I visited this holy place. I prayed Baba, the new assignment given by the Honorable Prime Minister to serve the country with two important portfolios. That portfolios, there is a challenging assignment for me. My prayer to Sai Baba, give me the strength to create the employment to the common man, which several family, with several poor youths, they are expecting for good jobs to fulfill their actually the employment issue. I prayed Baba to give me the strength to create lakhs of jobs in this country.